तर मैत्रिणींनो, आज आहे दीप अमावस्या आणि या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्व ताईंचं, दादांचं, मावशींचं, काकांचं, सर्वांच्या आयुष्यात जे काही दुःख असेल, संकटे असतील, ती सर्व अशी निघून जाऊन त्यांचं आयुष्य असं या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रकाशमान होऊन दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आणि आपलं आयुष्य प्रकाशमान व्हायचं किंवा अंधारात ठेवायचं हे आपल्या हातात सुद्धा असतं बघा. आपल्या विचारांवर सुद्धा असतं. त्यामुळे आपले विचारसुद्धा आपण पॉझिटिव्ह ठेवले पाहिजेत. आयुष्य हे म्हणजे सुख दुःख दोन्हीही येणार आणि काही असो किंवा नसो, पण आपल्या जी मनाची शांतता किंवा आपलं मन जे समाधान आहे हे ठेवणं आपल्याच हातात असतं आणि कोणत्या पण परिस्थितीला मात करणंसुद्धा आपल्याच हातात असतं. त्यामुळे आपण कोणती परिस्थिती कशी पण असू दे, पण आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कारण आजचा दिवस उद्याला नसतो, लक्षात ठेवा. एक जण आजच्या काळजीने उद्याचा दिवस वाईट घालवतात आणि उद्याच्या काळजीने आजचा दिवस पण एक जण वाईट घालवतात. त्यामुळे आहे तो क्षण कसा आपल्याला सुखात, समाधानात, आनंदात घालवता येईल हे बघितलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. त्यामुळे थोडं मनाविरुद्धसुद्धा जगलं पाहिजे. एक वेळ परिस्थितीनेच म्हटलं पाहिजे की याच्यावर काहीही फरक पडत नाही, आपण कशीही असलो तरी हा माणूस समाधानीच राहतो, असं परिस्थितीने सुद्धा म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण राहिलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे तो दीप अमावस्या त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. त्या दिवशीचे तुम्हाला 2 व्हिडिओ येत आहेत, एक कालचा आणि एक आजचा. आणि आमच्या इकडे पाऊस बघू शकता तुम्ही. पाऊस आज सकाळपासूनच खूप पडत आहे. आणि आता मी फरशी पुसून घेणार आहे. तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी हळद आणि मोठं मीठ घातलेलं आहे. तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर ते सुद्धा घालून तुम्ही पुसू शकता, पण माझ्याकडे काही गोमूत्र नव्हतं. सकाळी सडा रांगोळी वगैरे सगळी झाली, उंबऱ्याला हळदीचं लेपन झालं, तसेच सगळं घर स्वच्छ लोटून फरशी वगैरे पुसून काढली. मेन डोअर होता आपला, तो सुद्धा मी स्वच्छ पुसून काढून हळदी कुंकवाने शुभ लाभ सगळं आज लिहिलेलं आहे. कारण अमावस्ये दिवशी आपण असे छोटे मोठे उपाय घरामध्ये करायचे असतात. त्यानंतर आता सगळ्या देवांना उजळून घ्यायचा आज आणि त्यांना अभिषेक वगैरे घालायचा असतो. ह्यांची नाईट होती, त्यामुळे ते कामावर येताना अशी लिलीची फुलं घेऊन आलेले होते आणि मी ती घातलेले देवांना. खूप छान दिसतात. त्या फुलांना पण वास असतो, पण इतका नसतो. जसा निशिगंधाला वास असतो तसा या फुलांना एवढा वास नसतो. आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकता. खूप छान देवपूजा झाली की घरात एक वातावरण वेगळंच होतं. त्यानंतर श्रीचा डबा केला सकाळी. त्याला अशी बटाट्याची भाजी केली रबरबीत आणि त्याला दिलं, कारण 10ला म्हणजे डबा त्याला पोचवावा लागतो. तो सकाळीच जातो. मग आता यावेळी कसं हे घरात असल्यामुळे यांच्याकडनं मी 10ला डबा लावून देते. मग त्यांची जर सकाळची शिफ्ट असली तर मग त्याच्यासोबतच सकाळी 7ला म्हणजे डबा द्यावा लागतो. आणि आता हे टायमिंग आहे ते दुपारचं आहे, जवळजवळ 1-1:30 वाजला असेल. बाकीची सगळी कामं माझी घरातली झालेली होती आणि हे सगळं आता घासून घेणार आहे, कारण आपल्याला आज दीप अमावस्या असल्यामुळे दिव्यांची पूजा करायची. जास्त काही दिवे माझ्याकडे नाही आहेत, पण आहेत ते सगळे उजळून घ्यायचे आणि आपल्याला संध्याकाळी त्याची पूजा करायची आहे. मी पितांबरी संपल्यामुळे लिंबूवाने आणि मिठानेच घासत होते, पण आज यांनी पितांबरी येताना घेऊन आलेले होते आणि सकाळी दिवा लावलेला होता, पण अजून चालू आहे. दिवा म्हणजे आपण तेल व्यवस्थित घातलं तर दिवा व्यवस्थित राहतो. आणि
चिंचेने, लिंबू आणि मिठाने सुद्धा देव निघतात, पण इतके व्यवस्थित निघत नाहीत. जसं आपलं पितांबरीने देव निघतात तसे निघत नाहीत. पितांबरीने बघू शकता तुम्ही लक्क असे देव निघतात आणि जी पितळाची तांब्याची भांडी असतात ती खूप छान निघतात. चिंच लिंबूने पण निघतात. खरं कसं होतं, लगेच डाग त्याच्यावर पडले जातात. एक पर्याय म्हणून आपण त्याचा वापर केला तर चालतो. ज्यावेळी बाबा नसतं आपल्याकडे, पितांबरी अवेलेबल नसते किंवा एकेकांच्या तिथं आता जवळ आसपास दुकानं नसतात, खरं त्यांनी मग असं लिंबू चिंच वगैरे वापरलं तर चालतं. आणि ह्या समया माझ्या खूप म्हणजे खूप आवडत्या आहेत. कसल्या भारी दिसतात. जर देवाऱ्यासमोर आपण लावल्या तर देवाऱ्याचं म्हणजे गेटअपच वेगळं येतं. देवाऱ्याला पूजेला एक लूकच वेगळा येतो त्या समयांच्यामुळे. आणि पितांबरीने घासून झाल्यानंतर मग मी लगेच साबणाने घासली. किती छान दिसतात बघा घासल्यानंतर. आणि ज्यावेळी घासलेले नसतात तर त्या कशा दिसतात. कोणत्या पण गोष्टीला स्वच्छता ही पाहिजे. स्वच्छता नसली तर कोणतीच गोष्ट व्यवस्थित वाटत नाही बघा. आणि खरोखरच म्हणजे जिथल्या तिथं ज्या त्यावेळी जी ती स्वच्छता केलेली चांगली असते. म्हणजे आपल्याला पण त्रास होत नाही आणि घर दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि बाहेरनं कोणी आलं तर घराची कळासुद्धा निघत नाही. तर आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या आधीची लोक का साजरी करायची किंवा आधीपासून ही परंपरा का चालत आलेली आहे, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे. आधी लाईट नव्हती आणि लोक दिव्यामध्येच राहत होती. त्यामुळे कसं व्हायचं, श्रावण महिना चालू झाला की रात्र मोठी व्हायची आणि दिवस छोटा व्हायचा. त्यामुळे सगळीकडे दिवे लावावे लागत होते त्यावेळी. म्हणून ती लोक काय करायची, तर श्रावणाच्या आधी म्हणजे श्रावण सुरू व्हायच्या आधी सगळे दिवे वगैरे काढून घासून व्यवस्थित स्वच्छ करून एका ठिकाणी ठेवायची. म्हणजे त्यांना आयत्या वेळी कसं हुडकावे पण लागत नव्हते आणि घासावे पण लागत नव्हते. म्हणून ते सगळे स्वच्छ वगैरे करून ती लोक ठेवायची. आधीच्या लोकांचं सगळं काम असं नियोजनपूर्वक असायचं. आपल्या सणवारामधूनच सगळं दिसून येतं, लक्षात ठेवा. आत्ताच तसं काय नाही. आत्ताच्या लोकांना कोणत्याच गोष्टीचं म्हणजे गांभीर्य नाही आहे. ज्यावेळी वेळ पडेल त्यावेळी बघायचं. उदाहरणार्थ म्हटलं तर तहान लागली की विहीर खोदणं म्हणतात, त्या पद्धतीने आत्ताची लोक वागत असतात. कारण आधी कसं होतं, लोकांच्याकडं पैसा कमी होता, तसेच वेळ पण नसायचा त्या लोकांना आणि जवळपास काय मिळतसुद्धा नसायचं. तर आता तसं नाही आहे. पैसा पण भरपूर आहे आणि सगळं कुठं पण जावा, अगदी खेड्यापाड्यात जरी गेला तुम्ही तर तिथंसुद्धा तुम्हाला सगळ्या वस्तू मिळतात. त्यामुळं लोकांना आता कशाचीही झळ नाही, कशाचीच किंमत नाही. पैसे दिले की सगळी वस्तू घरपोचसुद्धा आता मिळते. त्यामुळे लोक आता कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाहीत किंवा कोणत्याच गोष्टीच्या आधी पूर्वतयारीसुद्धा करत नाहीत. तर अशा पद्धतीने मी सगळ्या समया दिवे वगैरे घासले आणि त्यानंतर मग गॅस शेगडीची पूजा करून घेतली. गॅस शेगडीची पूजा काय सिंपलच केली. आता काही स्वयंपाक वगैरे माझा सकाळचा सगळा बनवून झालेला आहे. आता गॅस शेगडीकडे काय मी संध्याकाळशिवाय येणार नाही. आता कणकेचे दिवेच आपल्याला गोड कणकेचे दिवे संध्याकाळी बनवायचे आहेत. त्याचवेळी मी आता तिकडं जाणार आहे. गॅस शेगडीची पूजा वगैरे करून घेतली आणि आपल्याला आता असं पवतं लागणार आहे, कारण की आपल्याला सगळ्या दिव्यांना पवतं घालावं लागणार आहे. मग माझ्याकडे असा घरगुती कापूस आहे. यांची जी चुलत बहीण आहे तिनं कापूस मला जो 2-3 वर्ष झाली दिलेला आहे, तो मी ठेवलेला आहे. ज्यावेळी लागतं त्यावेळी मी काढते आणि बनवत असते. तर अशा फुलवाती थोड्या मी बनवल्या, कारण संध्याकाळी आपल्याला दिव्यांना फुलवाती पण लागणार आहेत. आणि अशी वस्त्रमाळसुद्धा दिव्यांना घालायला मी बनवलेली होती, कारण जे कणकेचे दिवे मी बनवणार होते त्यामध्ये फुलवाती घातल्या की ते दिवे म्हणजे व्यवस्थित प्रज्वलित होतात. म्हणून मग फुलवाती थोड्या बनवल्या आणि अशा वस्त्रमाळसुद्धा बनवल्या आपल्याला समईला. आणि दिव्यांना अशी वस्त्रमाळसुद्धा घालायची होती. आणि फुलं तर काय मला आज जास्त मिळाली नाहीत, पण हे कामावरून येताना फुलं थोडी घेऊन आलेली होती, तीच फुलं मी वापरलेली आहेत. आणि फक्त दिव्यांची वगैरे मांडणी करून ठेवली, कारण श्री नव्हता. श्री आल्यानंतर म्हटलं मग आरती वगैरे करायची आणि त्याला पण ओवाळून घ्यायचं. तर आता गोड कणकेचे दिवे मी कसे बनवते ते दाखवते. सगळ्यात आधी मी गव्हाचं पीठ
चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा रवा ॲड केलेला आहे आणि गूळ आहे तो वितळून घेतलेला आहे पाण्यामध्ये आणि ते घालायचं आहे आपल्याला या कणकेमध्ये. मीठ वगैरे काहीही घालायचं नाही. खरं म्हणजे 11 दिवे बनवायचे असतात आणि ते वेगवेगळ्या दिशेला लावायचे सुद्धा असतात. अगदी पितरांसाठी सुद्धा दिवा बनवायचा असतो. पितरांसाठी जो दिवा आपण लावतो तो आपण दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो. एक प्रकारे दिव्यांचं दानच म्हटलं तर चालेल. दीपदान केलं जातं या दिवशी. तर कणकेच दिवे बघू शकता तुम्ही. आता तुमच्या म्हणजे पद्धतीनुसार तुम्ही कोणताही आकार दिव्यांना देऊ शकता आणि लहान मोठे दिवे बनवू शकता. थोडेसे खोलगट दिवे मी बनवलेले आहेत, कारण तेल थोडं जास्त राहिलं की जास्त वेळ दिवे ते प्रज्वलित होतात. नाहीतर मग कसं होतं, खूप छोटे दिवे बनवले तर ते मग जास्त वेळ राहत नाहीत. अशा पद्धतीने मी एक दिवा बनवून घेतलेला आहे. मी पण 11च दिवे बनवले. म्हणजे मी 5 दिवे 7 दिवे बनवणार होते, पण एक ताई आलेल्या शेजारच्या, त्या बोलत बसलेल्या आणि त्यांच्यासंग बोलत बोलत माझे 11 दिवे कधी झाले मलाच कळालं नाही. आणि ज्यावेळी मी पूजेला बसले आणि मोजले तर म्हटलं 11 दिवे झालेत. म्हणजे 11च दिवे खरं म्हणजे आज लावायचे असतात आणि बरोबर माझेसुद्धा 11 दिवे झालेले आहेत. मी 2 ते 3 प्रकारचे दिवे बनवलेले होते. एक असे गोल बनवले आणि त्यानंतर असा पंतीचा आकार एक एक दिव्यांना दिला. असं वेगवेगळे दिवे आपल्याला बनवता येतात, पण जे आपल्याला सोपं पडेल आणि लवकर होईल ते बनवलेलं बरं. कारण की सणवारामध्ये कसं असतं तर आपल्याला आधी वेळ कमी असतो, त्यामुळे आपल्याला जसे म्हणजे हे होतात तसे बनवलेले खूप चांगले. मी गोल पण बनवलेले आहेत बघा आणि असे पंतीच्या आकारचे पण बनवले. आणि ही आता समई टाईप एक दिवा बनवलेला आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. सगळ्यात आधी कणिक मी अशी लांब करून घेतली. त्यानंतर बरोबर मध्ये थोडंसं त्याला निमुळतं केलं आणि वरच्या दिशेने मग त्याला असा थोडा खोलगट आकार दिला आणि खालच्या दिशेने पण थोडासा खोलगट आकार दिला. आणि आपली उदबत्तीची जी काडी असते त्या काडीने थोडासा त्याला असं आकार दिलेला आहे पाकळ्यांचा. आणि समई अशी मी बनवलेली आहे, खूप छान झालेली. आणि गूळ त्याने व्यवस्थित झालेला बघा त्यामध्ये. त्यामुळं दिव्यांचा जो आकार होता तो आहे तसा राहिलेला आहे. कारण की पीठ आपलं कडक झालं की दिवे आहे तसे राहतात. आणि जर पीठ आपलं जर पातळ झालं तर मग दिव्यांचा आकार बदलतो, ते वाकडे तिकडे होतात. पण तसं झालं नाही. माझी जी समई बनवलेली होती ती आहे तशी राहिली. आणि आता या अशा बनवून ठेवलेल्या आहेत. आता मी काठी घेणार आणि त्याला थोडासा आकार देणार आहे. चला तर सगळे दिवे माझे आता बनवून झालेले आहेत. आणि आता ह्या समईला थोडासा असा आकार देते, बघू शकता तुम्ही. असं मी जी आपली उदबत्तीची काडी असते तिनं थोडंसं असं मध्ये मध्ये असं दाबून घेत आहे आणि त्याला आपली जी चिमट असते त्या चिमटीने असं दाबून घेऊन त्याला समईचा आकार असा मी दिलेला आहे. छान होतं आणि काहीतरी असं नवीन वाटतं. आता ह्या 2 मी मध्ये ठेवणार आणि बाकीचे सगळे साईडनं असं ठेवणार आहे. त्यामुळं आपल्या पूजेला एक वेगळं गेटअप येतं. आणि फुलं वगैरे असले की पूजेला गेटअप हे वेगळं येतं. पण फुलं वगैरे माझ्याकडे काही नव्हतीच, पण पर्याय नाही, आता आहेत ती म्हटलं वापरूया. तर नशीब यांनी सकाळी येताना तेवढी तर फुलं घेऊन आलीत, नाहीतर मग आज काहीच फुलं नसती. तर आमच्या इकडे आम्ही अशा पद्धतीने दिवे बनवतो. म्हणजे वेगवेगळे बनवत असतील, पण मी तर अशाच पद्धतीने बनवते. तुमच्या इकडे कसे बनवतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. आता हे दिवे सगळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आणि या दिव्यांचं उद्याला काय करायचं तर एकतर वाहत्या पाण्यानं सोडा, किंवा तुमच्याजवळ आसपास जर गाई वगैरे असेल तर गाईलासुद्धा तुम्ही ते खायला दिला तरी चालतात. कारण आपण ते उकडलेले असतात, कच्ची कणिक काय नसते. उकडायचेच खरं दिवे, म्हणजे असे कच्चे दिवे लावायचे नाहीत, ते प्रज्वलितसुद्धा व्यवस्थित होत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे उकडूनच दिवे आपण लावायचे आहेत. सगळी मांडणी सगळं दिवं वगैरे बनवायला मला जवळजवळ 7 सव्वा 7 झालेले होते. आणि श्री आणि हे गावात गेलेली होती. मग ते येऊसपर्यंत सगळी तयारी करून ठेवली. स्वयंपाकाने बनवायचा होता, कारण यांची नाईट शिफ्ट होती. त्यामुळे ते आल्यावर जेवणार आणि लगेच कामाला जाणार होते. आणि
आपण आता हे दिवे उकडून मग त्यानंतर कुंकुमार्चन करायचं होतं मला. परत आरती करायची होती गणपतीची, देवीची शुभंकरोती म्हणायची आणि त्यानंतर मग स्त्रीला ओवाळायचं होतं. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि जी आपली पुरणाची चाळण असते त्यावर दिवे मी ठेवलेले आहेत आणि आता ते वाफवून चांगल्या पद्धतीने घेते. आणि दिवे आपले वाफवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही किती कडक व्यवस्थित दिवे आपले झालेले आहेत. त्याचा आकार अजिबात बदललेला नाही. थोडेसे चाळणीला चिटकून बसलेले आहेत कारण चाळणीला आपण काहीही लावलेलं नव्हतं तेल वगैरे. त्या चाळणीला आपल्याला तेल वगैरे लावताच येत नाही. आणि आरतीच्या ताटामध्ये सगळे दिवे मी काढून घेतले आणि सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून ठेवलं. आता या दिव्यांमध्ये मी फुलवातीच घालणार आहे, म्हणजे अशा लांबड्या वाती काय घालणार नाही. त्यानंतर समयींची पण पूजा करून घेतली. मला जो अष्टलक्ष्मी दिवा आहे तो सुद्धा घ्यायचा आहे आणि ज्या दीपलक्ष्मी असतात बघा त्या पण घ्यायच्यात, पण जरा मोठे घ्यायचे आहेत दीपलक्ष्मी. मी कोल्हापुरात विचारून आले दीपलक्ष्मी तर 10,000 रुपयाला एक दीपलक्ष्मी. पण ही समयी आहे, या समयीच्या थोड्याशा छोट्या सगळे कणकेचे दिवे बनवले, उकडले आणि तयारी करून ठेवलेले आहे. तर आरती वगैरे आता मी का करणार नाही सांगते तुम्हाला, कारण की स्त्री नाही आहे. आरती केल्यानंतर स्त्रीला पण लगेच ओवाळलं पाहिजे आणि ते दिवे लगेच शांत होतात. मग आता स्त्री आला की मग आरती करते, त्याला पण ओवाळते. इकडे बनवत आहे मी शिरा, काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवायचा म्हणून मग शिरा बनवूया म्हटलं, पटणं होऊन जातो. तर मी आता शिरा बनवत आहे. शिऱ्याला मी काय काय वापरते ते सांगते. संध्याकाळचे वाजलेले आहेत, जवळजवळ 7, 7:15 वाजलेले आहेत. ते दोघं पण गावात गेलेले आहेत. गावात म्हणजे हे गेलेले आहेत दुकानात आणि याचं काहीतरी काम आहे म्हणून तो पण त्यांच्याबरोबर गेलेला आहे. आता तो आला की मग आरती करून घेते आणि ओवाळते. शुभंकरोती म्हणायची, आरती करायची आणि ओवाळायची. शिऱ्याला मेन म्हणजे रवा भाजणं हे खूप महत्त्वाचं असतं, लक्षात ठेवा. तीच प्रोसेस व्यवस्थित होणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण रवा जर आपला व्यवस्थित भाजला नाही तर एकदम शिरा असं म्हणजे कालाच होतो, त्याचा गिच्च होतो, एकदम चांगलं लागत नाही ती. आणि वेगळ्या पद्धतीने मी समई तयार केलेली आहे कणकेच्या दिव्याची. आवडले का तुम्हाला? नक्की कमेंटद्वारे सांगा मला. काहीतरी म्हटलं जरा वेगळं बनवूया म्हणून बनवून बघितली, खूप छान झालेली आहे खरं. आणि त्यात आपण गुळ घातल्यामुळे म्हणजे कडकपणा आलेला आहे. गुळ आणि थोडासा रवा घातला मी कणकेमध्ये, त्यामुळे त्याला जरा असं कडकपणा आल्यामुळे ते आकार सुद्धा व्यवस्थित राहिलेला आहे, म्हणजे वाकडा तिकडा काय झाला नाही. नाही तर शक्यतो कणकेच्या दिव्यांचं कसं होतं बघा, वाकडं तिकडं दिवे होतात ते, पण तसं काय झालेलं नाही. खूप छान म्हणजे व्यवस्थित राहिलेले आहेत. आणि फुलं काय नव्हती आज. यांनी MIDCतनं कामावर यांची काल नाईट होती, तर सकाळी येताना जी काय म्हणतात फुलं, लिली म्हणतात बघा, म्हणजे जसं हे असतं की आपलं निशिगंध, त्या पद्धतीचीच ती फुलं आहेत. निशिगंधाला खूप वास असतो, याला जरा वास नसतो. निशिगंधाची फुलं खूप महाग आहेत. फुलं तर बाजारात नाहीच आहेत, काय पावसामुळे काय माहीत नाहीच आहेत. आणि आहेत ती पण खूप महाग आहेत. काल बघितले मी 20 रुपयाची सुद्धा फुलं कोण देईन. राहून दे म्हटलं. मग हे म्हटलं मी MIDCतनं येताना तिथे झाडाला भरपूर उठले जातात पावसामुळे, ती घेऊन येतो. आणि ही जी साडी आहे बघा, ही साडी जवळजवळ घेऊन 10 वर्ष झालेली. 10 वर्षापूर्वीची साडी आणि ब्लाऊज सुद्धा 10 वर्षापूर्वीचा. म्हणजे शायनिंग बघू शकता तुम्ही. आमच्या इथं एक दुकान आहे आणि त्या दुकानात सेल लागलेला. फक्त 350 रुपयाची साडी आहे 10 वर्षापूर्वी. तर किती छान साडी राहिलेली आहे. मी नेसत नाही सारखं, म्हटलं आज नेसूया, कारण याचा ब्लाऊज थोडा खराब झालेला, व्यवस्थित बसत नाही ब्लाऊज, त्यामुळे मी ती साडी नेसत नाही सारखं. आज माझी का इच्छा झाली ती साडी नेसायची, म्हणून म्हटलं नेसूया. चला शिरा करते आणि नैवेद्य दाखवून घेऊया. याचं काय चाललंय बघा, यांचं काम भारी आहे.
आकार बघा दिव्यांचा, अजिबात म्हणजे हलायला नाही. किती असं म्हणजे कणखर दिवे झालेले आहेत, कारण गुळ घातल्यामुळे आपण. किती छान आकार आलेला आहे. तांदूळ ठेवलेले आहेत मी थोडे खाली. आणि ह्या माझ्या आवडीच्या समया. पॅच मी स्वतः शिवलेले आहेत. आणि हे बघा, ही लिलीची फुलं आहेत ही. आणि आता स्त्रियांनी हे आलेले आहेत आणि सगळे दिवे आधी मी लावून घेते आणि त्यानंतर मग आरती करते. दिवे लावल्यानंतर बघू शकता तुम्ही कसे दिसतात. स्त्रीने वेगवेगळ्या पद्धतीने शूटिंग केलेलं आहे, फिल्टर वगैरे लावून. तर फिल्टर लावल्यावर तर कसं म्हणजे दिसायला खूप छान दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी गणपतीची आरती करून घेणार आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे. सगळ्या दिव्याने कणकेच्या आधी आरती करायची देवीची, गणपतीची, आणि त्यानंतर शुभंकरोती म्हणायची आहे. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपक कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशी पाशी, माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. त्यानंतर स्त्रीला ओवाळून घेतलं. आपले जे लहान मुलं असतात बा घरातली, त्यांना त्या कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं. तर असं का करायचं असतं, तर आपली पुढची पिढी चालवणारी ही मुलं असतात, त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य, त्यांच्यात सामर्थ्य, धैर्य सगळे येऊन दे म्हणून त्यांना या कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं. आणि त्यानंतर स्त्रीला मग नैवेद्य दाखवायला लावला. शिऱ्याचाच नैवेद्य केलेला होता मी आणि तो स्त्रीला मी दाखवायला लावला. थोडंसं मुलांनासुद्धा असं वळण पाहिजे की देवपूजा असून दे किंवा नैवेद्य असून दे, असं सगळं करायचं. थोडं तर आपण त्यांना शिकवलं पाहिजे. एक मुलांना काहीच म्हणजे करायचं हे नसतं, लक्षात ठेवा. त्यांना देवपूजा म्हणजे अगदी एक लाज असं वाटते. नाही मग मी देव पूजलो तर मला नावं ठेवतील किंवा मला मित्र काहीतरी म्हणतील असं वाटतं. पण तसं वाटू नये. देवपूजा करण्यात कसली लाज शरम असते. जे आपले धार्मिक विधी असतील किंवा ज्या परंपरा आहेत त्या आपल्या मुलांनी पण पुढं चालवल्या पाहिजेत. तर त्या चालवावं असं जर वाटत असेल तर त्यांना लहानपणापासूनच आपण ती सवय लावली पाहिजे. आणि मीनं तर माझ्या मुलाला लहानपणापासून ती सवय लावलेली आहे. आणि त्याचं काही नसतं, करतो तो. फक्त देवपूजेला आमच्यात थोडा वेळ लागतो, त्यामुळे म्हणतो कोणीतरी माझ्या मदतीला या, नाहीतर मग जवळजवळ 3 तास तो देवपूजेला बसतो. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.